नमस्कार मित्रांनो, गेल्या वर्षी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली. त्यात लोकसभेला महाविकास आघाडीला भरघोस असे यश मिळाले, तर महायुतीला विधानसभेला आश्चर्यकारक असे बहुमत मिळाले. आता उत्सुकता आहे ती मुंबई महानगरपालिका निवडणुकीची. यात ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची भरपूर अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते दोघे महाविकास आघाडीत निवडणूक लढवू शकतात आणि त्यांच्याविरुद्ध महायुती व इतर अपक्ष अशी थेट निवडणूक होऊ शकते. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाला किती यश मिळू शकते. तर मुंबई महानगरपालिका ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये रंगणार आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे या निवडणुकीला अत्यंत महत्त्व आहे. मुंबईमध्ये एकूण 24 म्युनिसिपल वार्ड आहेत. त्यामध्ये एकूण 227 वार्डमध्ये महानगरपालिका विभागलेली आहे. महानगरपालिकेमध्ये एकूण 227 नगरसेवक निवडून येतात. हे बघण्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला भरघोस असा प्रतिसाद द्या अशी आशा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मुंबईमध्ये एकूण 227 वार्ड आहेत. त्यापैकी प्रथम क्रमांकाचा वार्ड हा वार्ड ए आहे. वार्ड एमध्ये एकूण 4 वार्ड आहेत. त्यात महाविकास आघाडीला 2 व महायुतीला 2 असे उमेदवार निवडून येऊ शकतात. दुसरा वार्ड आहे वार्ड बी. येथे 3 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 2 तर महायुती 1 जागेंवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. तिसऱ्या नंबरचा वार्ड आहे वार्ड सी. वार्ड सीमध्ये एकूण 4 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 3 तर महायुती 1 वार्डमध्ये आपले उमेदवार निवडून आणू शकते. वार्ड नंबर डीमध्ये एकूण 8 मतदारसंघ आहेत. येथे महाविकास आघाडी 4 तर महायुती 3 आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतो. पुढील वार्ड आहे वार्ड ई. वार्ड ईमध्ये एकूण 8 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 4 तर महायुती 4 जागेवर निवडून येऊ शकते. पुढील वार्ड आहे वार्ड F-N. येथे 10 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 4 महायुती 4 तर अपक्ष 2 जागेवर निवडून येऊ शकतो. पुढील वार्ड आहे वार्ड F-S. येथे 7 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 3 महायुती 4 तर अपक्ष 0 जागेवर निवडून येऊ शकतो. पुढील वार्ड आहे वार्ड G-N. येथे एकूण 8 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 6 तर महायुती 4 जागेवर निवडून येऊ शकते. पुढील वार्ड आहे वार्ड G-S. येथे एकूण 9 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 5 तर महायुती 3 आणि अपक्ष 1 जागेवर निवडून येऊ शकतो. पुढील वार्ड आहे वार्ड H-E. येथे एकूण 11 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 4 तर महायुती 6 जागेवर आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वार्ड आहे वार्ड K-E. येथे एकूण 15 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 9 जागेवर तर महायुती 5 जागेवर आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वार्ड आहे वार्ड K-W. येथे 13 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 5 तर महायुती 6 आणि अपक्ष 2 जागेवर निवडून येऊ शकतात. पुढील वार्ड आहे वार्ड L. वार्ड Lमध्ये 15 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 8 तर महायुती 6 आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वार्ड आहे वार्ड M-E. येथे एकूण 12 वार्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 8 जागेवर तर महायुती 4 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वार्ड आहे वार्ड
M-W. M-W वॉर्डमध्ये 8 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 5 तर महायुती 3 जागांवर आणि अपक्ष 0 जागांवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड एन. वॉर्ड एनमध्ये एकूण 12 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 8 तर महायुती 4 आणि अपक्ष हे 0 जागांवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड P-N. वॉर्ड P-Nमध्ये एकूण 16 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 10 तर महायुती 4 आणि अपक्ष 2 जागांवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड P-S. येथे एकूण 8 वॉर्ड आहेत आणि येथे महाविकास आघाडी 4 जागांवर तर महायुती 4 जागांवर आपले उमेदवार निवडून आणू शकते. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड R-C. तर येथे एकूण 10 वॉर्ड आहेत आणि येथे महाविकास आघाडी 5 जागांवर तर महायुती 4 आणि अपक्ष आपला 1 उमेदवार येथे निवडून आणू शकतो. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड R-N. येथे एकूण 7 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 3 जागांवर तर महायुती 4 जागांवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड R-S. येथे एकूण 11 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 3 जागांवर तर महायुती 7 जागांवर आणि अपक्ष 1 जागेवर उमेदवार निवडून आणू शकतात. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड S. येथे एकूण 13 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 5 जागांवर तर महायुती 7 जागांवर आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी होताना दिसत आहे. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड T. वॉर्ड Tमध्ये एकूण 6 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 4 जागांवर तर महायुती 1 जागेवर आणि अपक्ष 1 जागेवर आपले उमेदवार निवडून आणू शकतो. पुढील वॉर्ड आहे वॉर्ड H-W. येथे एकूण 6 वॉर्ड आहेत. येथे महाविकास आघाडी 4 जागांवर तर महायुती 2 जागांवर आपले उमेदवार निवडून येण्यात यशस्वी होणार आहे. तर आपल्याला काय वाटते, या निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? कमेंटमध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू